वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 9वी मधील 2.4 प्लीज लिसन या कवितेच्या सुरुवातीला असलेल्या वॉर्मिंग अप चिटचॅट ऍक्टिव्हिटी मधील प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. क्वेश्चन 1. व्हॉट मेक्स यू लाफ म्हणजे कशामुळे तुम्हाला हसू येते. आन्सर. When I watch comedy shows on TV, it makes me laugh. Question 2. What makes you angry म्हणजे कशामुळे तुम्हाला राग येतो. Answer. When someone lying and cheating with me, it makes me angry. Question 3. What makes you sad म्हणजे कशामुळे तुम्ही दुःखी होता. Answer. When I see old people working hard, it makes me sad. Question 4. What makes you happy म्हणजे कशामुळे तुम्ही आनंदी होता. Answer. When I get good marks in exam, it makes me happy. 20 questions with प्रश्न. Form groups of 6 to 8 6 ते 8 विद्यार्थ्यांचे गट बनवा. 1 person leader chosen one item, a picture, a paragraph or a lesson from any one of the 9th standard textbook and writes the reference on a slip of paper and folds it. गटातील एका प्रमुखाने इयत्ता 9वीच्या पुस्तकातील एखादे चित्र, उतारा किंवा धडा निवडायचा आहे आणि त्याचे संदर्भ चिठ्ठीत लिहून त्याची घडी करायची आहे. Others ask him or her questions and try to guess what it is from his or her answer. Follow the rules given below. इतरांनी त्याला किंवा तिला प्रश्न विचारायचे आहेत. त्या उत्तरावरून ते काय आहे याचा अंदाज लावायचा आहे. त्यासाठी खालील दिलेले नियम पाळायचे आहेत. The maximum number of questions the rest of the group can ask is 20. प्रश्नांची कमाल संख्या उर्वरित गट 20 विचारू शकतो. नेक्स्ट पॉइंट. You cannot ask a direct question like what do you have in mind म्हणजे तुम्ही थेट प्रश्न विचारू शकत नाही जसे की तुझ्या मनात काय आहे. You can ask WH questions or yes no questions म्हणजे तुम्ही WH टाइप प्रश्न किंवा yes no टाइप प्रश्न विचारू शकता. The leader has to give truthful answers म्हणजे प्रमुखाला खरी उत्तरे द्यावी लागतात. The maths and science textbooks include many terms in English. Encourage the students to use them for this game. गणित व विज्ञान पाठ्यपुस्तकामध्ये अनेक बाबी इंग्रजीमध्ये समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांना या खेळासाठी वापरण्यास प्रोत्साहित करा. Answer. Topic. Introduction to economics. 1. Is it related to science or maths? No. 2. Is it from any language? No. 3. Do you think it is a part of social studies? Yes. 4. It is based on history? No. 5. Do you agree that it is from geography? Yes. 6. Can you tell what is it based on? Yes. 7. Is it a part of economics? Yes. 8. Is it based on profit and loss? Yes. 9. Do you think it is based on family's income and expenditure? Yes. 10. And how to spend our income? Yes. 11. So it is based on our preference of expenditure? Yes. 12. Oh, then it is introduction to economics. Is it right? Yes. अशा प्रकारे प्रश्न तयार करता येतील. नेक्स्ट पॉइंट.
ॲग्रीमेंट्स अँड डिसॲग्रीमेंट्स म्हणजे सहमती आणि मतभेद. फॉर्म पेअर्स विद्यार्थ्यांच्या जोड्या बनवा. लिस्ट द थिंग्स ऑन विच यू हॅव द सेम ओपिनियन अँड ऑल्सो द वन्स ऑन विच यू हॅव डिफरंट ओपिनियन्स म्हणजे ज्या गोष्टीवर तुमचे मत सारखे आहे याची एक यादी व ज्या गोष्टीवर वेगळे वेगळे मत आहे याची एक यादी करा. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ 10 थिंग्स इन ऑल अँड सी हाऊ फार यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ युअर फ्रेंड. एकूण 10 गोष्टींची यादी तयार करा आणि तुम्ही तुमच्या मित्राशी सहमत किंवा असहमत आहेत ते पहा. सम युजफुल फ्रेजेस आर गिवन अलॉंगसाइड म्हणजे काही उपयुक्त वाक्ये सोबत दिली आहेत. यू कुड टॉक अबाउट म्हणजे तुम्ही याबद्दल बोलू शकता. ते आहेत पुढील प्रमाणे. क्लोथ्स, लेटेस्ट फॅशन, परफॉर्मन्स ऑफ स्पोर्टमेन अँड वुमेन, ट्रॅफिक ऑर ट्रान्सपोर्ट इन युअर एरिया, क्लीनलीनेस अँड हायजीन्स इन युअर एरिया, फ्युचर ऑक्युपेशन्स ऑर करिअर्स, TV programs, any subject of your choice, latest news items, mobile apps. Answer: first column points, second column agreements, third column disagreements. 1. Family background. Agreements: it's important. Disagreement: no, I don't think so. 2. Basic skills. Agreements: I totally agree with you. Disagreements: no, some skills can be improved. 3. Interest. Agreements: that is very important. Disagreements: I agree with you. 4. Coaching. Agreements: I agree with you. Disagreements: absolutely it is necessary. 5. Family support. Agreements: I think for women it is necessary. Disagreements: no, I don't think so. Even men also need family support. 6. Regular practice. Agreement: yes, it is very important. Disagreement: absolutely necessary. 7. Coach favor. Agreement: no, I don't think so. Disagreement: I think it's necessary sometimes. 8. Knowledge. Agreements: absolutely necessary. Disagreements: I totally agree with you. 9. Physical fitness. Agreements: yes, for women it's more important. Disagreements: no, I disagree with it. Even for men it's important. 10. Cooperation. Agreements: yes. Disagreements: I am not sure about it. अशा प्रकारे आपल्याला वॉर्मिंग अप चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधील प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे लिहिता येतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी मधील 2.4 प्लीज लिसन या कवितेखाली असलेल्या इंग्लिश वर्कशॉपमधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. थँक्यू.